Study of marriage and family. आज आपण परत एक वार विवाह आणि कुटुंब या तत्वाच्या अभ्यासापर्यंत येत आहोत. And as we mentioned yesterday, we are going to study about biblical love. आणि काल ज्या रीतीनं आपण उल्लेख केलेला होता, शास्त्रामधील प्रीती यावर आपण भर देणार आहोत. Marital love is an unconditional, affectionate, and intimate devotion to each other. लग्नासंबंधीची प्रीती ही अटीविना आणि प्रेमळ असून त्यामध्ये परस्पर एकनिष्ठता दृढ असते. It encourages mutual growth in the image of God in all aspects of the person. त्यामुळे व्यक्ती स्वभावातील सर्व कक्षेमध्ये देवाच्या प्रतिमेमध्ये वाढ होण्यास प्रोत्साहन मिळते. In all aspects, meaning physical, emotional, intellectual, and spiritual. आणि सर्व प्रकारे म्हणजे शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि आत्मिक. Different types of love operate in marriage. विवाहामध्ये विविध प्रकारचे प्रेम कार्यशील असते. The first one may be romantic love. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकतो की प्रणयशाली प्रीती आहे. It may be comfortable or making love with a sense of belonging to somebody. आणि मग एखाद्याला पूर्ण रीतीनं आपण समर्पित असे असू किंवा भावनाप्रवण असे आपण असू. But it is the agape love described in the New Testament, the selfless, all for other love. परंतु नव्या करारामध्ये वर्णन केलेले जे निस्वार्थी अशी प्रीती आहे ती वैवाहिक प्रेमाचा पाया आहे. This comprises the foundation of true, lasting marital love. आणि हीच खऱ्या चिरंतर वैवाहिक प्रेमाचा पाया आहे. So we are going to look at what is agape love. तर जे आगापी प्रीती हे काय आहे हे आपण पाहूया. Because this is the foundation of true and a long lasting married life. कारण हेच सार्वकालिक आणि खऱ्या चिरंतन वैवाहिक जीवनाचा पाया असा आहे. Jesus manifested the highest form of this kind of love when he accepted both the guilt and the consequences of our sin. आणि आपले जे पाप आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यावर वधस्तंभाद्वारे घेतलेला आहे आणि त्याद्वारे त्याने अप्रतिम प्रेमाचं प्रदर्शन देखील केलं. He went to the cross having loved his own who were in this world, आणि त्यानं या जगातील आपल्या स्वकीयांवर प्रीती केलेली आहे and he loved them until the end of this world. आणि जगाच्या शेवटापर्यंत त्याने ही प्रीती केली आहे. He loved us in spite of the end to which our sins brought him. आणि आपल्या पापामुळं ज्या अंतिम टोकाला त्याला आणण्यात आले तरी देखील त्यानं आपल्यावर प्रीती केली. This was and is the unconditional agape love of Jesus Christ. आणि हीच प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्यावर असलेली निस्वार्थी अशी आगापे प्रीती आहे. So, what does this word unconditional agape love mean? आणि हा जो शब्द आहे जी आगापे प्रीती म्हणजे कोणत्याही अटीविना असलेली ही प्रीती. Unconditional agape means there are no conditions in this love. आणि कोणत्याही अटीविना म्हणजेच कुठल्याही पद्धतीची या आगापे प्रीतीमध्ये कोणतीही अट वगैरे नाही. You don't say to your spouse, you give me this much money, then I'll love you. Or give me this much property, I will love you. There आपल्या is no condition in this love. आपल्या जोडीदाराला आपण असं कधीच म्हणू शकत नाही की तुम्ही मला एवढी संपत्ती द्या किंवा एवढी मालमत्ता द्या, मग मी तुमच्यावर एवढी सारी खूप सारी प्रीती करेन. Or then you love me so much, and in turn, I'll love you back that much. आणि मग तुम्ही माझ्यावर एवढी प्रीती करा, मग मी तेवढीच तुम्हाला बदल्यामध्ये प्रीती देईन. In a married life, there are no conditions about the love. आणि मग वैवाहिक जीवनामध्ये प्रीतीची कोणतीही अट नाहीये.
because self never comes in between marriage, in married life. आणि मग जो स्वार्थीपणा असेल किंवा स्वपणा असेल तो कोणत्याही वैवाहिक जीवनामध्ये येऊ शकत नाही. The book of First Corinthians chapter 13 verse 4 to 8 explains what this unconditional or what agape love means. आणि पहिले करीत याचा 13वा अध्याय 4 ते 8 मध्ये आपल्याला या आगापे प्रीतीबद्दल सांगण्यात आलेलं आहे की नेमकं काय आहे. Paul says, love suffers long and is kind. आणि पॉल इथं म्हणत आहे की प्रीती ही सहनशील आहे, उपकारशील आहे. So, whenever there are challenges, whenever there are problems, whenever there are fights, if you love your spouse, then it should suffer long time. Though there are fights, though there are problems, because you love your spouse, you will overcome them. आणि तुमच्या आयुष्यामध्ये समजा काही आव्हानं असतील, काही अडचणी असतील किंवा काही भांडणतंटा झालेला असेल, तरी देखील जी प्रीती आहे ती सहनशील असल्यामुळं तुम्ही या प्रीतीमध्ये राहिल्यावर तुम्ही याच्यातून काही दिवसानंतर नक्कीच बाहेर येऊ शकता. Love does not envy. You do not envy your spouse आणि that जी you have this thing in life and you have so much belongings in your life and you have so many properties. You do not envy love. Love does not envy your spouse. आणि जी प्रीती आहे ती हेवा करत नाही आपल्या जोडीदाराला. अ, अशा रीतीने देखील आपण म्हणू शकतो तुझ्याकडे हे आहे, तुझ्याकडे ते आहे. आणि त्याच्यामध्ये असलेला हेवा, प्रीतीमध्ये हा हेवा कधीच येत नाही. You know, many a times if there is problems or fights in the family, we start blaming the ladies, women's or the man's family. आणि अनेकदा ज्यावेळेस अ, या वैवाहिकतेमध्ये काही अडचणी येतात, काही भांडण-तंटा होते, अनेक वेळेमध्ये अ, नवऱ्याच्या, पतीच्या कुटुंबाला किंवा पत्नीच्या कुटुंबाला दोष दिले जातात. But if you express the love that Christ expressed, that is agape love, then there will be no problems because we do not accept any conditions when you love one another. आणि मग ज्यावेळेस अशा सर्व गोष्टींमध्ये आपण जी ख्रिस्तानं आपल्यावर प्रीती दर्शवली, ती प्रीती जर आपण त्यांना दर्शवित आहोत, तर नक्कीच अशा पद्धतीच्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागणार. Because First Corinthians 13:48 says, in love there is no pride, आणि मग याच वचनामध्ये सांगण्यात आले की प्रीती ही बढाई मारत नाही. and in love there is no rude behavior, आणि फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही. does not seek our own, आणि स्वतःचा स्वार्थ पाहत नाही. it is not provoked, nor it thinks evil, आणि ती चिडत देखील नाही आणि अपकार देखील स्मरत नाही. and does not rejoice in the sin, but rejoices in truth. अनीतीमध्ये आनंद मानत नाही, तर सत्य समागमात आनंद मानते. I like this text which says, it bears all things. Love bears all things, आणि हे खूप मला आवडणारं असं आहे. वचन म्हणतं की प्रीती सर्व काही सहन करते believes in all things, आणि सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, hopes in all things, सर्वांची आशा धरते, endures in all things, सर्वा संबंधाने धीर धरते. and agape love never fails. आणि ही जी आगापी प्रीती आहे ती कधीही खचत नाही. So, my friends, when you enter in a marriage relationship, you should see that you have agape love which is unconditional towards your spouse. आणि मग याकडे ध्यान असू द्या की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वैवाहिक नात्यामध्ये येत आहात त्यावेळेस हे आगापी प्रीती असली पाहिजे. Because this kind of love never fails you. कारण अशा पद्धतीची प्रीती कधीही तुम्हाला अपयशी करू शकणार नाही. One of the writers mentioned about agape love. He said that this love is received from the eternal power source that is Jesus Christ. आणि मग एका लेखकानं देखील सांगितलेलं आहे या आगापी प्रीतीबद्दल की हे जे आगापी निस्वार्थी प्रेम आहे ते सार्वकालिक सामर्थ्याच्या उगमाशी जोडलेले आहे. So the eternal power is God. जेणेकरून हे प्रेम कार्य बंद पडले नाही पाहिजे.
And this power comes from God. आणि सॉरी, हे जे प्रीती हे जे सामर्थ्य आहे ते देवापासून येतं. And as God loved us unconditionally, we आणि need ज्या to love our spouse unconditionally. आणि जसं परमेश्वरानं आपल्यावर कोणत्याही अटीविना शर्तीविना प्रीती केलेली आहे, आपण देखील आपल्या जोडीदारावर तशीच अटीविना प्रीती करावी. See, this is a very important point for us to understand because many a times we expect certain things from our spouse, then only we love them. आणि मग हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरच मग आपण त्यावर प्रीती करतो. Do not expect anything, but accept them the way they are. आणि त्याच्याकडून कोणतीही तुम्ही अपेक्षा धरू नका. जसे ते आहेत त्या रीतीनं त्याचा स्वीकार करा. And that is genuine and true love that God expects each one of us to do. आणि हीच खरी निस्वार्थी अशी प्रीती आहे जी परमेश्वर आपल्याकडून अपेक्षित करत आहे. Individual spiritual responsibility is important in this married life. आणि वैयक्तिक आणि आत्मिक जबाबदारी या विवाहामध्ये गरजेची आहे. Individual responsibility, both in the married life, should have their own personal spiritual life. आणि मग या विवाहाच्या बंधनामध्ये प्रत्येकाची वैयक्तिक रीतीनं आत्मिक जबाबदारी असली पाहिजे For वैयक्तिक example, जीवनाचं. for example, if the husband prays, the women also, the wife also needs to pray regularly, daily. आणि समजा जर पती प्रार्थना करत आहे तर तशाच रीतीने पत्नीने देखील वैयक्तिक रीतीनं प्रार्थना केली पाहिजे. Because it's very important to realize that if you want spiritual atmosphere at home, then both husband and wife individually need to be spiritual. आणि मग जर आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण आपल्याला हवं असेल तर पती असेल किंवा पत्नी असेल दोघांनी वैयक्तिक रीतीनं आध्यात्मिक असणं गरजेचं आहे, प्रार्थनामय असणं गरजेचं आहे. Taking such responsibility means that they will never blame the other person for what they themselves have done. आणि मग ज्या वेळेस त्यांनी काही निवड करत आहे तर त्याबद्दल ते दोघेही वैयक्तिकरित्या जबाबदार असले पाहिजेत. Because if any problems take place in the house, then we immediately blame our spouse. आणि अनेकदा काही गोष्टी जर घरामध्ये घडल्या तर आपण आपल्या जोडीदारालाच दोष देतो. But if each one of us have a good spiritual relationship with God, then we stop blaming each other. आणि जर आपले वैयक्तिक रीतीनं परमेश्वराशी आत्मिक संबंध असतील तर आपण मग एकमेकाला दोष देणार नाही. But we take this responsibility together as husband and wife. आणि मग ही जी जबाबदारी आहे आपण ती एकत्रित वैयक्तिक रीतीनं घेऊ शकतो. Now we are going to see as to what is the effect of the fall upon marriage. What आणि is the मग effect of sin upon married life? आपण बघणार आहोत की जे पतन आहे या पतनाचा विवाहावर वैवाहिक जीवनावर काय परिणाम झालेला आहे. There is disturbance in human reflection of God's image that sin has brought into our life. मानवामध्ये प्रतिबिंबित झालेल्या देवाच्या प्रतिमेला पापामुळे विकृतीच्या परिणामाचा स्पर्श झाला. Self interest intruded where perfect love and unity once reigned. मनुष्याच्या अनुभवातील इतर भागाप्रमाणेच विवाह सुद्धा हा परिणाम झालेला आहे. Selfishness now is the primary motivator of all those not compelled to love Christ. आणि मग आपण पाहत आहोत की या ठिकाणी स्वार्थाच्या राज्याने शिरकाव केला आणि ख्रिस्त प्रेमाने प्रवृत्त न झालेले सर्वजण स्वार्थ बुद्धीने मुख्यतः प्रवृत्त होतात. When God loved us, ज्यावेळेस परमेश्वरानं आपल्यावर प्रीती केली, He surrendered His life, त्यानं स्वतःला पूर्णरित्या आपल्याला समर्पित केलं He took servant leadership, आणि त्यानं सेवा कार्याचा भाग आपल्यापर्यंत घेतला. and whatever sinfulness was in this world, He took upon Himself. आणि जे काही वाईटपण या पतनपण किंवा पापपण होतं ते सर्व त्यानं आपल्यावर घेतलं.
But you see, because of sin, many marriages have been destroyed. परंतु आपण पाहतो की पापामुळं अनेक सारे जे विवाह आहेत ते मोडले जात आहेत. The affections of husband and wife are to contribute to each other's happiness. आणि मग पती आणि पत्नीनं एकमेकांच्या आनंदासाठी जबाबदार असलं पाहिजे. Each one is to cultivate happiness for one another. आणि एकमेकांसाठी आनंदाच्या गोष्टी उत्पन्न केल्या पाहिजेत. They need to adjust themselves to the spouse. आणि मग आपल्या जोडीदाराशी त्यांनी समजून घेतलं पाहिजे. Because many a times marriage means understanding and adjustments. आणि अनेक वेळेमध्ये जे विवाह आहे तो म्हणजे फक्त अ, एकमेकाला समजून घेणं आणि ऍडजस्ट करणं हेच आहे. Because maybe you grew up in your house eating some kind of food, and your wife is not able to make that kind of a food if you are coming from different cultures. But we need to adjust. Once you come together, then you both need to adjust what type of food you are going to eat in the house. आणि मग समजा जर तुम्ही दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणाचे असाल, वेगवेगळ्या संस्कृतीचे असाल आणि तुमचं घरातील खाणं वेगवेगळं असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय खायचं आहे या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. The whole life pattern changes when you have to adjust with both of the spouses. आणि आपल्या आयुष्याचा जो पूर्ण आपल्याला सवय लागलेली आहे ती पूर्ण रीतीनं बदलावी लागते आपल्या जोडीदारासाठी. So this is very important because one of the effects, one of the most uh, challenging effects in today's world about sin in married life is polygamy. Polygamy is marrying more than one person. आणि आजकाल या जगामध्ये आपण पाहत आहोत की जे पाप वाढत चाललेलं आहे विवाहामध्ये, पॉलिगॅमी नावाचा हा शब्द आहे, त्याचा अर्थ असा होतो की एकापेक्षा जास्त विवाह करणे. God does not advise to marry more than one person. परमेश्वर एका व्यक्तीपेक्षा जास्त विवाह करण्यास परवानगी देत नाही. What God created was Adam and God created Eve, one man for one woman. आणि परमेश्वरानं फक्त एकच आदाम आणि एकच हवा उत्पन्न केलेली होती. Marrying more than one is actually running against God's established plan of marriage. आणि मग एकापेक्षा जास्त विवाह करणे म्हणजे जे परमेश्वराची योजना आहे त्याच्यापासून पळ काढणे, दुसरा मार्ग शोधणे. We have seen in the Old Testament, the patriarchs and the prophets, the patriarchs married more than one person. आणि आपलं जे पुस्तक आहे पॅट्रिक्स अँड प्रॉफिट्स मध्ये, त्याच्यामध्ये आपण पाहतो जे जुने जुने लोक होते त्यांनी एकापेक्षा जास्त विवाह केले. You see, yesterday we studied about Solomon. Solomon married so many women. आणि काल आपण पाहिलं की सलमान राजानं खूप साऱ्या मुलींशी विवाह केला. And we saw the consequences, what happened in his life. आणि मग त्याच्याद्वारे काय घडलं, काय परिणाम झाले ते देखील आपण त्याच्या जीवनात मधून पाहिले. But the Bible only promotes monogamous marriage, meaning a single marriage. Single person marries single man marries single woman. आणि मग जे शास्त्र आहे ते एकाच गोष्टीला परवानगी देत आहे, ते म्हणजे एकाच व्यक्तीसोबत आपण विवाह करणे. Because of this relationship, you strengthen your married life. कारण या नात्यामुळं की आपलं जे वैवाहिक जीवन आहे त्याला बळकटी येते. Married life we share is very unique because you cannot share your love with another person. आणि मग पती पत्नीमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांची प्रीती करणं खूप गरजेचं आहे, कारण ही प्रीती तुम्ही दुसऱ्या कोणासमवेत करू शकत नाही. This is same as Christ loving his church. आणि हे तशाच रीतीनं आहे की जसं ख्रिस्तानं आपल्या मंडळीवर प्रीती केली आहे. Same way, we need to love our spouse because if you have more than one person in your life, in your married life, then your life becomes problematic. Your love is shared, and the effects of sin start taking place in your married life.
आणि मग तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समजा तुम्ही आपल्या जोडीदारा व्यतिरिक्त अजून कोणावर प्रीती करत असाल तर अनेक साऱ्या अडचणी उत्पन्न होतील, कारण त्यावेळेस तुम्ही तुमची जी प्रीती आहे ती वाटून घेत आहात आणि खूप साऱ्या अडचणी पुढे तुम्हाला सामोरे जावं लागेल. So the Bible is very clear that God promotes only one husband and one wife. It does not promote one husband and many wives, or uh, one wife and many husbands. It just promotes one man, one woman as married. आणि मग पवित्र शास्त्र एकाच गोष्टीची परवानगी देत आहे की एकच पती आणि एकच पत्नी असावा, अनेक सारे एकमेकांसाठी असू नयेत. The another important aspect of our study this morning is about fornication and adultery in married life. आणि अजून एक महत्वाचा भाग वैवाहिक जीवनामध्ये असला पाहिजे, तो भाग आपण हाताळत आहोत, तो म्हणजे व्यभिचार आणि जारकर्म. Current thinking and practice make light of lasting commitments in which both the spouses are sexually faithful to each other until death. नवरा बायकोने मरेपर्यंत एकमेकांशी लैंगिकदृष्ट्या एकनिष्ठ राहण्याच्या प्रतिज्ञेकडे गांभीर्यपूर्वक दृष्टिकोन आला घेण्यात आला आहे. Any relationship outside marriage is sin. विवाह बाहेर केलेला कोणताही शारीरिक संबंध हा पाप आहे. Exodus 20:14 in the seventh commandment reminds us, Thou shalt not commit adultery. आणि निर्गम 20:14 मध्ये सातव्या आज्ञेमध्ये आपल्याला सांगण्यात येतं की व्यभिचार करू नको. You need to be faithful to your spouse. There should be no adultery in married life. आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी विश्वासू असलं पाहिजे. The full important of this biblical view of adultery stands in direct contrast to today's tolerance of such activities. आणि मग हा जो भाग आहे त्या भागावर आजकाल जे तरुणाई असेल किंवा वैवाहिक जीवन असेल ते सर्व लक्ष पुरवलं जात आहे. If there is adultery in married life, जर समजा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये व्यभिचार असेल, then this starts hurting our family members. आणि मग याचा परिणाम आपल्या कुटुंबातील सदस्यांवर होत जातो. It starts affecting your children. तुमच्या लेकरांना हे भोगावं लागतं किंवा सामोरे जावं लागतं. If you have uh, adultery in your married life, there are problems that you will get diseases and sickness in your family. आणि मग स्त्री पुरुषांच्या अनैतिक संबंधामुळं काही रोगाचा प्रसार होऊ शकतो. लेकरांसाठी काही अडचणी उत्पन्न होऊ शकतात, तुमच्या कुटुंबासाठी अडचणी येऊ शकतात. If you have adultery in your married life, there is a consequence. You may have illegitimate babies. आणि मग वैवाहिक जीवनामध्ये जर व्यभिचार असेल तर बाळ जन्माला घालण्यासाठी देखील काही अडचणी येऊ शकतात. You may have illegitimate babies. Now, if you are having a relationship, for example, you are having a relationship with more than your relationship, either than your wife or either than your husband, then the third person will have children which are illegitimate. आणि मग आपण इथं पाहत आहोत की अशा रीतीनं जे विवाहबाह्य जर काही संबंध असतील आणि त्याच्याद्वारे जर लेकरं उत्पन्न होत आहेत किंवा जन्माला येत आहेत तर हे अनैतिक असं असू शकतं. And these kind of relationship then starts creating lies and dishonesty in the life of marriage. आणि मग अशा पद्धतीचा जो स्वभाव असेल, गुण असेल, तर ते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अप्रामाणिकपणा दर्शवित आहे. And once lies and dishonesty starts coming into married life, then love disappears and hatred starts entering into married life. आणि ज्यावेळेस तुमच्या या वैवाहिक जीवनामध्ये खोटेपणा असेल किंवा अप्रामाणिकपणा असेल, या गोष्टी येतात, तर तिथून पुढं प्रीती नष्ट होते आणि मग त्यावेळेस फक्त द्वेष राहतो, हेवा राहतो. So, if you want to have a peaceful and loved married life, then
Both husband and wife should not get into extramarital relationship. आणि जर तुमची इच्छा आहे की तुमच्या नात्यामध्ये कोणत्या अडचणी येऊ नयेत, फक्त प्रीती असावी, तर विवाहबाह्य कोणतेही नाते असू नयेत. Impurity of thought. पुढचा भाग आहे की विचारांची अशुद्धता. Sin is not merely the outward act, rather, it is also a matter of the heart that reaches deeply into thought patterns. आणि बाह्य कार्यकृतीच किंवा बाह्य स्वरूपातील कृतीच केवळ पाप आहे असं नाही, तर अंतःकरणाचा देखील हा प्रश्न आहे जो विचारांमध्ये खोल आत पसरलेला आहे. The writer tells us that it is not only the outward appearance, but also what is going in your heart about another आणि person. लेखक सांगत आहे की बाहेरूनच जर एखादं कार्य तुम्ही कृती करत आहात तेच पाप आहे असं नाही, परंतु जे तुमच्या अंतःकरणामध्ये चालू आहे एखाद्या व्यक्तीबद्दल यावर भर देत आहे ते देखील पाप असू शकत आहे. It says, if your inside heart is polluted, then your life is polluted. If your inside life is clean, then your outside life also is clean. आणि जर तुमचे आंतरिक जीवन हे अशुद्ध झालेलं आहे तर बाह्य स्वरूप देखील अशुद्ध आहे, परंतु जर आंतरिक रीतीनं तुम्ही स्वच्छ आहात तर बाह्य स्वरूपामध्ये देखील तुम्ही स्वच्छ असणार. Jesus says that human behavior comes from what is inside your heart and inside your mind. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे की जे काही तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते. For the heart came evil thoughts. From out of the heart comes evil thoughts. कारण अंतःकरणातून दुष्ट कल्पना येतात. From the heart comes murder, अं- adultery. अंतःकरणातून खून, व्यभिचार या सर्व गोष्टी येतात. From the heart comes theft and false witness. आणि अंतःकरणातून जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी येतात. And then our thoughts become unfaithful. आणि मग आपले जे विचार आहेत ते देखील अप्रामाणिक किंवा अविश्वासू असे होतात. Matthew 5:27 and 28 says, you shall not commit adultery. आणि मत्ते 5:27-28 आपल्याला सांगत आहे की तू व्यभिचार करू नको. But I say to you, whoever looks at a woman to lust for her has already committed adultery with her in his heart. परंतु मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी स्त्रीकडे काम दृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणामध्ये तिची व्यभिचार केलाच आहे. You know, when you look at a man or when you look at a woman with a negative mindset, with lust, then you have already committed sin in your heart. आणि समजा जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे किंवा एखाद्या पुरुषाकडे नकारात्मक रीतीनं किंवा व्यभिचारात्मक रीतीनं पाहिलेलं आहे तर तुम्ही त्या अंतःकरणाच्या विचाराद्वारेच ऑलरेडी पाप केलेलं आहे. You know, we live in an industry today with a lot of perverted or wrong things that we see in films, in movies, in TV. All these things we see on the internet, all wrong things are going in our mind. आणि मग आजकाल जर आपण पाहिलं जी फिल्मी दुनिया आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर खूप सारा व्यभिचार त्याच्यामध्ये दाखवला जातो, खूप साऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टी दाखवल्या जातात आणि तेच पडद्यावर प्रदर्शित होऊन आपल्या नजरेसमोर येतात. मग मोबाईलमध्ये असेल आता इतर सर्व गोष्टीवर आपण पाहतो आणि तेच गोष्टी आपल्या मनात सातत्यानं आहेत. And when these thoughts start making a dent in our mind, then our actions also start doing the same things. आणि मग ज्यावेळेस या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर व्हायला लागतो ते आपल्या अंतःकरणामध्ये रुजतात, मग ते आपोआप आपल्या कृतीमध्ये देखील दिसून येतात. Christians are called upon to think pure thoughts and live pure lives. आणि ख्रिस्ती लोकांना स्वच्छ किंवा अगदी प्युअर असे विचार करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. Because they are preparing to live in a pure society throughout all eternity. कारण त्यांना एका शुद्ध अशा वातावरणामध्ये सार्वकालिक रीतीनं राहण्यासाठी पाचारण करण्यात येत आहे. So, we will just briefly look into the summary of today's study. आणि मग थोडक्यात आपण पाहूया की आज सर्व आपण काय पाहिलं, काय ऐकलं.
First is that we need to have an agape love, an unconditional love in our married life. पहिली गोष्ट तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आगापे प्रीती असली पाहिजे. Secondly, we need to have individual spiritual life. Both husband and wife should have their own spiritual life. आणि दुसरा भाग आपण पाहिला की नात्यामध्ये पती असेल अथवा पत्नी असेल त्यांचं त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये वैयक्तिक आत्मिक जी जबाबदारी आहे ती असली पाहिजे. Thirdly, we need to understand one of the effects of sin upon marriage is polygamy. That is, in our world today, we see that more than one person is married. आणि मग तिसरा भाग आपण पाहिला होता जो नात्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये असतो तो म्हणजे बहुपत्नी किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीशी विवाह करणे. And the Bible discourages or is against marrying more than one person. आणि मग शास्त्र आपल्याला या गोष्टीची परवानगी देत नाही जर तो व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तीशी विवाह करत आहे. And then we see that seventh commandment which says, Thou shalt not commit adultery in your married life. आणि मग पुढचा मुद्दा आपण पाहिला जी आपल्याला आज्ञा सांगण्यात येते की तू व्यभिचार करू नको. And then there should be no impurity of thought in your mind. आणि मग त्यामुळं तुमच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीचे अशुद्ध विचार असू नयेत. But have pure thoughts and pure life. आणि तुमचं जे जीवन आहे ते आणि तुमचे जे विचार आहेत ते दोन्ही शुद्ध असले पाहिजेत. Tomorrow we are going to study another very sensitive and important topic, and that is divorce. आणि मग उद्याच्या दिवशी आपण एक महत्वाचा आणि एक संवेदनशील असा मुद्दा हाताळणार आहोत, विषय हाताळणार आहोत. तो आहे डिवोर्स. We are going to see as a Seventh-day Adventist church what is the stand of the Seventh-day Adventist church on this topic of divorce. आणि हा जो घटस्फोट आहे या घटस्फोटावर पवित्र शास्त्र आणि आपली जी मंडळी आहे ती काय सांगते हे आपण उद्या पाहणार आहोत. May God bless you all and have a wonderful day today. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित जाओ. थँक्यू सर.